वेलकम वेलकम वेलकम. अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी, स्वराज्य ग्रुप खार्डी आणि विकीशेट मात्रे यांच्या माध्यमातून आयोजित केलेली क्रीडा स्पर्धा खासदार चषक 2025 तुम्ही मित्रांनो पाहता. आणि या खासदार चषकामध्ये भिवंडी लोकसभेचे विद्यमान खासदार सन्माननीय सुरेश मात्रे साहेब, सर्वांचे लाडके, स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम स्वागतम. वेलकम वेलकम वेलकम. या ठिकाणी भिवंडी लोकसभा क्षेत्राचे विद्यमान खासदार सन्माननीय सुरेश मात्रे साहेबांचं सुद्धा या क्रीडा स्पर्धेमध्ये पाहता आणि त्यांच्या नावाने क्रीडा स्पर्धा त्याला पाहायला मिळते. खासदार चषक 2025चा हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा मात्रे याच्या माध्यमातून आयोजित केलेली क्रीडा स्पर्धा खासदार चषक 2025 साहेबांच्या नावाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि साहेबांचं शुभ आगमन या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहताय. जर पाहिलं तर सर्व खेळाडू साहेबांच्या स्वागतासाठी, सर्व आयोजक साहेबांच्या स्वागतासाठी, कारण भिवंडी लोकसभा क्षेत्राचे कार्यसम्राट खासदार म्हणून बाळामामा यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्याचं शुभ आगमन या स्पर्धेमध्ये. वेलकम वेलकम वेलकम. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. भिवंडी लोकसभा क्षेत्राचे विद्यमान खासदार सन्माननीय सुरेश मात्रे साहेब अर्थातच बाळामामा यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं या क्रीडा स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम वेलकम वेलकम. या ठिकाणी आगमन झालेलं आहे भिवंडी लोकसभा क्षेत्राचे विद्यमान खासदार सन्माननीय सुरेश मात्रे साहेब अर्थातच बाळामामा यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. अर्पून या पुष्पगुच्छ भाव सुमणांचे प्रेम भरे स्वागत करूया मान्यवरांचे. प्रिय सन्माननीय सौजन्यशाली पाहुणे आले मने प्रसन्न झाली, पाहुणे आले मने प्रसन्न झाली. क्रिकेट खेळाची रंगत आमच्या पाहुण्यांच्या संगत. या ठिकाणी भिवंडी लोकसभा क्षेत्राचे विद्यमान खासदार सन्माननीय सुरेश मात्रे साहेब, सर्वांचे लाडके बाळामामा यांचं आगमन झालेलं आहे. विकीशेट मात्रे यांच्या माध्यमातून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहता आणि या स्पर्धेचं नामकरण जर पाहिलं तर खासदार चषक 2025 तुम्ही पाहताय. आणि या परिसरामध्ये जर पाहिलं तर खासदार साहेबांचं विशेष प्रेम राहिलंय आणि या स्पर्धेमध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच
कारभाव गावातील माजी सरपंच तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सन्माननीय महेंद्र शेठ पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. पाये ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच सन्माननीय प्रशांतजी म्हात्रे यांचं देखील आगमन झालेलं आहे. सर्वांचं हार्दिक स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. हॅलो जी हॅलो आत्ताच मानवर कक्षामध्ये आगमन झाले ते म्हणजे भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आणि कार्यसम्राट खासदार सन्माननीय सुरेश गोपीनाथ म्हात्रे साहेब अर्थात तुम्हा सर्वांचे लाडके बाळेमामा सर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम. कारण आपण स्पर्धा जी पाहतात खासदार चषक 2025 आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या सन्मानार्थ त्यांच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहतोय. पुन्हा एकदा मी उपस्थित सर्वांचं या स्पर्धेचे वन मॅन शो विकीसेठ म्हात्रे साहेब, अनिल आगलेस प्रतिष्ठान तसेच स्वराज ग्रुप तसेच सन्माननीय सुमित शेठ म्हात्रे साहेब यांच्या वतीने सगळ्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. माननीय अलंकार गोट्या पाटील, आपणास विनंती आहे की आपण ही मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. ग्रामपंचायत खारबावचे माजी सरपंच आणि कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सन्माननीय महेंद्र पाटील साहेब हे सुद्धा मान्यवर कक्षामध्ये उपस्थित झाले आहेत. आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. माजी सरपंच निंबवली आणि एक ग्रेट पर्सनॅलिटी प्रवीण गुळवी साहेब हे सुद्धा मान्यवर कक्षामध्ये उपस्थित झाले आहेत. आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच वडगरचे माजी सरपंच जय पाटील साहेब, आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम. तसेच ग्रामपंचायत पायगाव खार्डीचे माजी सरपंच हरचंद्रजी खुताळे साहेब यांचंही आगमन झालेलं आहे. आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम अँड सुस्वागतम. स्पर्धेचे वन मॅन शो विकीसेठ म्हात्रे साहेब यांच्या वतीने पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. मित्रांनो, ही स्पर्धा आपण पाहतोय खासदार चषक 2025 आणि केवळ एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा, पाचव्यांदा खरं तरी स्पर्धा पाहतोय. फ्लड लाईट प्रकाश होतात. कित्येक मान्यवर उपस्थित झालेले आहेत. कारण आपण पाहतोय आत्ताच आपण पाहू शकता मान्यवर कक्षामध्ये सम्राट खासदार अर्थात भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आणि कार्यसम्राट खासदार आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा आहे. कारण आम्ही स्पर्धा पाहतोय पाचव्यांदा, हे पर्व पाचवा आहे आणि 5 वेळा ही स्पर्धा प्रकाश होतात आपण ह्या मैदानावर बघितलेले आहेत. आणि श्रेय संपन्न आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे आमचे आधारस्तंभसुद्धा सन्माननीय खासदार अर्थात तुम्हा सर्वांचे लाडके बाळेमामा आहेत. आणि या स्पर्धेचे वन मॅन शो विकीसेठ म्हात्रे हे सुद्धा मान्यवर कक्षामध्ये उपस्थित, त्यांच्या वतीने पुन्हा एकदा मी सगळ्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आज अंतिम दिवस आहे खरं तर भारताचा प्रजासत्ताक दिवस
76वा प्रजासत्ताक दिवस आणि त्यानिमित्तानं आपण मेगा फिनाले सुद्धा पाहणार आहोत. कारण 22 जानेवारीला या स्पर्धेला प्रारंभ झाला. प्रकाश झोतात ही स्पर्धा खेळताना आपण पाहतोय. जवळपास 3 फॉर्मॅट, कारण GCA त्याचबरोबर BCA आणि चॅम्पियन लीग चॅम्पियनचे संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि अतिशय खेळीमेच्या वातावरणात आतापर्यंत ही स्पर्धा अंतिम टप्प्याकडे मार्गक्रमण करताना दिसते. या स्पर्धेचे वनमॅन शो विकी शेठ मातेसाहेब यांच्यासोबत अनिल आणि अंकलेश प्रतिष्ठान तसेच स्वराज्य ग्रुप यांची सुद्धा एक अपार मेहनत ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी आणि ही स्पर्धा मार्गदर्शन करण्यासाठी संपन्न करण्यासाठी मार्गदर्शन ज्यांचं लाभलेलं आहे ते म्हणजे नक्कीच सुमित शेठ म्हात्रे साहेब यांचं मार्गदर्शन. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेचे आधारस्तंभ नेहमीच राहिलेले आहेत. अर्थात तुम्हा सर्वांचे लाडके भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आणि कार्यसम्राट खासदार सुरेश गोपीनाथ म्हात्रे साहेब, अर्थात तुम्हा सर्वांचे लाडके सन्माननीय बाळ्या मामा. बादशाहबाई, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. कॉम्प्युटर सुभाष धुमाळ, आपण धावतं समालोचन पोचवायचं आहे. खास करून ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी मी बादशाहबाईंचे विशेष आभार व्यक्त करतोय, कारण 5 दिवस जनरेटरची व्यवस्था त्यांनी करून दिलेली आहे. बादशाहबाई कुठे असाल आपण, आपणास विनंती आहे आपणही मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं मी हार्दिक स्वागत करतोय. या स्पर्धेचे वन मॅन शो विकी शेठ म्हात्रे त्याचबरोबर अनिल अंकलेश प्रतिष्ठान व स्वराज्य ग्रुप खार्डी यांच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या 20 आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. अतुल दुसरं षटक अतुलतोय. इथे मात्र स्विंग अँड मिस दिशेमध्ये भरकटतोय गोलंदाज. पंचांचा वाईटचा इशारा होता. अव्वंतर धाव वाईटच्या रूपाने. धावसंख्या 21 धावा. कान्हाई पाय विपक्ष महाकाल मालजीपाडा या दोन संघामधील सामना आपण पाहतोय. दुसरे षटक मार्गास असताना धावसंख्या 21 पाहायला मिळत आहे. इथे मात्र समोर केलेल्या चेंडूला 20 स्टेपमध्ये क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करेल तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगलपेक्षा अधिक नाही. धावसंख्या सिंगल हॅलूस पुरू शकते. धावप्लेकर 22 वर पोहोचते. नाणेफेक गमल्यानंतर महाकाल मालजीपाडा संघ प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय, कारण कान्हाई माता पायी संघाने टॉस जिंकलेला आहे. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. बिनबाद 22 मालजीपाडा संघाची चांगली सुरुवात म्हणता येईल. इथे समोर खेळल्यात पुन्हा एकदा लॉंग अँड रिझनमध्ये
धावसंख्या 29 आपण बघूया. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आणि दुसऱ्या षटकामधला शेवटचा चेंडू. खासदार चषक 20-25 आयोजन आपण पाहतोय, ज्याच्या नावानं मित्रांनो आपण ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. सन्मान्य आदरणीय सुरेश गोपीनाथ म्हात्रे साहेब, लोकप्रिय खासदार साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. इथे चेंडूला फिरकून देण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, मात्र झेल होण्यासारखी संभावना नव्हती. प्रयत्न चांगला पाहायला मिळाला होता. जोपर्यंत डीपमध्ये चेंडू फील केला जातोय तोपर्यंत वेल होते फलंदाजांना. 2 धाव पूर्ण करण्याचे आणि या 2 धावीने या दुसऱ्या षटकाची समाप्ती. 2 षटक समाप्तीनंतर महाकाल मालजीपाडा संघाची धावसंख्या बिनबाद 31 धावा. तर मित्रांनो, आम्ही वळणार आहोत ते म्हणजे स्वागत आणि सन्मानाकडे, कारण आपली भारतीय संस्कृती मुळात आहे ती म्हणजे अतिथी देवो भव. सर्वप्रथम या स्पर्धेचे वन मॅन शो विके शेठ म्हात्रे साहेब यांना विनंती करणार आहे की ज्यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा आहे, ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आहे, तुम्हा सर्वांचे लाडके भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय व कार्यसम्राट खासदार सन्माननीय सुरेश गोपीनाथ म्हात्रे साहेब, तुम्हा सर्वांचे लाडके बाळेमामा यांचं स्वागत आणि सन्मान आपण करायचं आहे. विके शेठ म्हात्रे साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय सुरेश गोपीनाथ म्हात्रे साहेब अर्थात सर्वांचे लाडके बाळेमामा यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय व कार्यसम्राट खासदार सन्माननीय बाळेमामा यांचं स्वागत आणि सन्मान विके शेठ म्हात्रे आपल्या शुभ हस्ते करतायत. सर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांना खास करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची मोठी खास करून भेट म्हणून देण्यात येते. त्यानंतर माजी सरपंच गुंदवली सन्माननीय विलास पाटील साहेब यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. विके शेठ म्हात्रे आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. विलास पाटील साहेब व माजी सरपंच ग्रामपंचायत गुंदवली यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, खारबाव नव्हे तर संपूर्ण भिवंडीचे ग्रेट पर्सनॅलिटी माजी सरपंच तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि साई स्पोर्ट खारबाव संघाचे सर्वा आणि ज्यांचं क्रिकेटशी एक अतूट नातं आहे ते म्हणजे महेंद्र पाटील साहेब यांचंही स्वागत आणि सन्मान विके शेठ म्हात्रे साहेब आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. त्यानंतर अलंकारजी पाटील अर्थात गोट्या पाटील यांचेही स्वागत आणि सन्मान जे विद्यमान उपसरपंच आहेत यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. अलंकारजी पाटील आपण यायचं आहे. त्यानंतर वडगर गावचे माजी सरपंच जय पाटील साहेब आपण सुद्धा पुढे यायचं, आपलंही स्वागत आणि सन्मान केलं जाईल. कुमार तांगडी यांना मी विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते जय तांगडी साहेब यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. त्यानंतर प्रवीण गुळवी साहेब
निंबोली गावचे माजी सरपंच आहे ना, ग्रेट पर्सनॅलिटी, त्यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी हरचंद खुताळे साहेबांना करतोय की हरचंद खुताळे साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते प्रवीण गुळवी साहेब यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. माजी सरपंच ग्रामपंचायत निंबवली. आणि सन्माननीय खासदार माळ्या मामाचे ते खद्दे समर्थक आहेत प्रवीण गुळवी साहेब, त्यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. त्यानंतर फक्त मनोगत व्यक्त करण्यापूर्वी आम्ही करता जे ड्रॉ काढणार आहोत आणि आमची सगळ्यांची मानवी इच्छा आहे की सन्माननीय खासदार चिठ्ठी असणार आहे, ड्रॉ असणार आहे, तर आपल्या शुभ हस्ते व्हावा अशी सगळ्यांची आयोजकांची इच्छा आहे. त्यानंतरच आपलं आम्ही मनोगत व्यक्त करण्याची विनंती करणार आहोत. पहिली चिठ्ठी जी निघेल ती सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल, नंतरची मॅच होईल. 3 चिठ्ठ्या असतील. मी खासदार साहेबांना विनंती करणार आहे की आपल्या शुभ हस्ते आपण चिठ्ठी काढायची. सुरई संघ हा सेमीफायनलमध्ये प्रवेश करणार आहे आणि 2 संघांची मॅच होईल. वडगर आणि जुनादुकी मॅच होईल. वजे कंपनी मला वाटते सेमीफायनलमध्ये पोहोचलेली आहे. त्यानंतर मित्रांनो, आपण जी स्पर्धा पाहतात, खासदार चषक 2025 आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आणि कार्यसम्राट खासदार तुम्हा सर्वांचे लाडके सन्माननीय सुरेश गोपीनाथ म्हात्रे साहेब अर्थात बाळमामा, ज्यांच्या नावानं स्पर्धा आहे, या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आणि साहेबांना विनंती करणार आहे, सर या स्पर्धेविषयी आपलं मनोगत व्यक्त करावं. स्वर्गीय अनिल अंकलेश प्रतिष्ठान व स्वराज ग्रुप खार्डी अध्यक्ष विकी म्हात्रे, त्यांचे सर्व सहकारी यांच्या वतीनं आयोजित माझ्या सन्मानार्थ खासदार चषक 2025 आणि आजच्या ह्या दिवशी या स्पर्धेला दरम्यान भेट देण्यासाठी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, आमच्या या पक्षाचे ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष, माजी सरपंच, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सन्माननीय महेंद्रजी पाटील, विलासजी पाटील, आमचे खुताळे साहेब, प्रवीण गुळवी, आमचे सुरेश बुवा आणि व्यासपीठावर उपस्थित सगळ्यांचीच नावं माहिती नसल्यामुळे माफी मागून सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि या स्पर्धेत सहभागी सर्व संघ आणि खेळाडू, सगळ्यात प्रथम आजचा 76वा प्रजासत्ताक दिन आहे आणि म्हणूनच आपल्या सगळ्यांना प्रजासत्ताक दिनानिमित्त मनापासून शुभेच्छा देतो. कारण खऱ्या अर्थानं लोकशाही अस्तित्वात आली आणि जेव्हा लोकांसाठी असलेलं राज्य जेव्हा अस्तित्वात आलं, त्या दिवशी ज्याने आणलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि खऱ्या अर्थानं त्या दिवशी लोकशाहीची स्थापना झाली, चालू झाली. आणि म्हणूनच आजच्या दिवसाला हिंदुस्थानच्या इतिहासात खूप महत्त्व आहे आणि म्हणूनच आपण सगळेजण हा प्रजासत्ताक दिन साजरा करतो आहे. दुसरी गोष्ट, सालाबादप्रमाणे इथं या स्पर्धेचं आयोजन केलं जाते. आयोजक विकी म्हात्रे, त्यांचे सर्व सहकारी. प्रत्येक वर्षी हा चषक बाळ्यामामा चषक म्हणून असायचा, परंतु आता तुम्हीच बाळ्यामामांना खासदार बाळ्यामामा म्हणून बनवलं आहे आणि म्हणून आज हा बाळ्यामामा चषक, खासदार चषक हा इथं आयोजिला आहे. खरं म्हटलं तर माझ्या आजूबाजूची सगळीच मंडळी, आपण देखील सगळे, कारण महेंद्र असतील, विकी असतील, विलास, सगळीच मंडळी आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने, सगळ्यांच्या मेहनतीने आज मी खासदार या पदी विराजमान झालेलो आहे आणि यात आपल्या सगळ्यांचा सिंहाचा वाटा आहे. म्हणून आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार देखील व्यक्त करतो आहे. स्पर्धेत सहभागी सर्व संघांना मनापासून शुभेच्छा देतो आहे. कोणीतरी एक जिंकणार आहे, बाकी हरणार आहेत,
परंतु हार जीत ही होतच असतो. तिला न जुमानता पुन्हा एकदा जिंकण्यासाठी नेटाने प्रयत्न करायचे असतात आणि ते तुम्ही कराल अशा प्रकारची अपेक्षा सगळ्यांकडून व्यक्त करतोय. पुन्हा एकदा आयोजकांना धन्यवाद देतोय आणि प्रजासत्ताक दिनाच्या आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद सन्माननीय खासदार श्री गोपीनाथ म्हात्रे साहेब. आता तुम्हाला सर्वांचे लाडके भाळेमामा या ठिकाणी आपण उपस्थित राहिलात खऱ्या अर्थाने. आणि खरं तर या स्पर्धेचे तुम्ही आधारस्तंभ आहात, कारण हे 5वं पर्व आहे आधारस्तंभ आहात आणि खरं तर तुमच्या आधारामुळेच ही स्पर्धा मला पार पडत असते. विकी शेठ म्हात्रे जरी वनमॅनी शो असले तर तुम्ही आधारस्तंभ आहात आणि नेहमी सातत्याने या स्पर्धेला येऊन मार्गदर्शन मिळत असतं. यावेळेस खूप चांगलं मनोगत आपल्याकडनं व्यक्त झालेलं आहे आणि मार्गदर्शन मिळालं आहे. त्याबद्दल पुन्हा मी एकदा या स्पर्धेचे वनमॅन शो विकी शेठ म्हात्रे तसेच अनिल अंकलेश प्रतिष्ठान तसेच स्वराज्य ग्रुप खार्डी यांच्या वतीने साहेब आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आहे. या स्पर्धेचे आधारस्तंभ म्हणून ज्याला आम्ही संबोधतोय आणि अर्थात ज्यांच्या नावानं ही जी स्पर्धा आहे खासदार चषक 2025 सन्माननीय सुरेश गोपीनाथ म्हात्रे साहेब तुम्हा सर्वांचे लाडके बाळेमामा सन्माननीय खासदार योग्य मार्गदर्शन मनोगत त्यांनी व्यक्त केलं, मार्गदर्शन केलं आणि मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. महेंद्र पाटील साहेब आपलं सुद्धा खूप खूप आभार. उमले वेळ द्यायला उपस्थित राहिलात. खारबाव गावचे एक ग्रेट पर्सनॅलिटी आपलं सुद्धा खूप खूप आभार.
आता मात्र क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे, कारण मॅचला सुरुवात होईल आणि जशी मॅचला सुरुवात होईल तसे कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज होतील आमचे लाईव्ह बॉय कॉम्प्युटर कॉमेंटेटर सुभाष धुमाळ. लाईव्ह बॉय यासाठी नाव देते की लाईव्ह बॉय साबणाविषयी तुम्हाला माहिती असेल, कधीच संपत नाही. तशी स्टॅमिना सुभाष धुमाळचा स्टॅमिना कधीच संपणार नाही. सकाळपासून 7ला जर कॉमेंट्री सुरू केली तर दुसऱ्या वर्षी 7पर्यंत सुद्धा थांबणार नाहीत ते सुभाष धुमाळ. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स कॉम्प्युटर कॉमेंटेटर सुभाष धुमाळ. धन्यवाद डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. पुढील सामन्यासाठी नक्कीच दोन्ही संघांनी या टॉससाठी या सज्ज राहायचं आहे. वडगर संघनायक तसेच जुना अंदुर्की संघनायक आपण देखील तयारीत राहायचं आहे. षटकातील पुढील चेंडू इथे मात्र एजन गॉन, विकेटचं पतन असं अपील केलं जातोय. मात्र तिथे पंच पाहूया काय निर्णय देतात, कारण पंचांचा जोही निर्णय असेल तो अंतिम असणार आहे. अतिशय जल्लोष तिथे पाहायला मिळाला होता. नक्कीच आपण पाहतोय या क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडून दोन्ही पंच सल्ला मसलत करत आहेत आपण पाहतोय आणि त्यानंतर निर्णय दिला जाईल. कारण पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय या अशोक राऊत सर आणि गोरखनाथ पाटील सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल जोगेश्वरी जुना अंदुर्की विपक्ष प्रवेश 11 गावदेव वडघर या दोन संघामध्ये. तर दोन्ही संघाने आपण टॉससाठी रिपोर्ट करायचा आहे आणि इथे मात्र ऑनफिल्ड पंचांनी हा निर्णय या तिसऱ्या पंचांकडे सोपवलेला आहे. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय नक्कीच सुपूर्द केला गेला आहे. आमचे तिसरे पंच आपण कंट्रोल रूममध्ये या, कारण आपल्याला निर्णय पोचवायचा आहे. सॉफ्ट सिग्नल पंचांचं काय, सॉफ्ट सिग्नल आऊट आणि ऑनफिल्ड पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे. ऑनफिल्ड पंचांनी निर्णय द्यायचा आहे. नक्कीच आपण पाहतोय फलंदाज बाद आहे. समीर ज्याने बाद होण्यापूर्वी 13 धावांचं योगदान आपल्या संघासाठी. टॉससाठी या वडगर संघाचा संघनायक तसेच जुना अंतर्गत संघाचा संघनायक आपण टॉससाठी या. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल जोगेश्वर जुना अंतर्गत विपक्ष प्रवेश 11 गावदेव वडगर या दोन संघामध्ये. पुढील सामन्याचा नक्कीच टॉस केला जाईल इनिंग ब्रेकमध्ये. वडगर संघनायक तसेच जुना अंतर्गत संघनायक आपण टॉससाठी या. दोन षटकांची समाप्ती, दोन षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते. महाकाल मालजीपाडा संघाची ती 31 धावा, दोन षटकांनी एक चेंडू. नक्कीच आपण पाहतोय अभिजित गोलंदाजी ट्रॅकवर पहिल्या चेंडू विकेट त्यांनी प्राप्त केलेला आहे. इथे चेंडूला लॉफ केलेला आहे. लॉफ्टेड फटका, चेंडू निघून जाईल लॉंग अंचवरून सीमा पार षटकार. सुरेश म्हात्रे
मान्यवर कक्षामध्ये पुष्करजी भगत आहेत, त्यांचं स्वागत आणि सन्मान कुमार तांगडी आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. पुष्कर भगत म्हटल्यानंतर एक कंप्लीट ऑलराऊंडर, मारुती गावासाठी क्रिकेटसाठी खूप काही चांगली कामगिरी त्यांनी केलेली आहे. पुष्कर भगत कुमार तांगडी आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, जे न देखे रवी ते देखे कवी असं म्हटलं जातं आहे. कवी सुरेश मुकादम सुद्धा मान्यवर कक्षामध्ये आहेत, त्यांचंही स्वागत आणि सन्मान कुमार तांगडे आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. कवी सुरेश मुकादम जे आहेत सुप्रसिद्ध कवी आहेत. अग्रिभूषण पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला आहे. अग्रिभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानपात्र केलेला आहे. अग्रिभूषण पुरस्कार, अग्री महोत्सवामध्ये सुद्धा पुरस्कार मिळाले आहेत. आणि एक सुप्रसिद्ध कवी आहेत आणि अगदी चालू जीवनावर ते नेहमीच भाष्य करीत असतात. छत्रपती शिवाजी महाराजांना खूप चांगली कविता त्यांनी लिहिलेली आहे. आणि मला आज आठवतं आहे त्यांच्या कवितेचं शीर्षक, महाराज तुम्ही एकदा येऊनच जा, वेळ मिळाला तर कदाचित ते आपल्यापर्यंत पोहोचवतील. कवी सुरेश मुकादम यांचं स्वागत आणि सन्मान कुमार तांगडे आपल्या शुभ हस्ते करतायत. इथे मात्र सुरेख फटका अगदी इनफिल्डच्या वरून एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चिडून निघून जातो. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरून सीमापार षटकार. जे प्रमुख उद्योजक आहेत, मारोडी गावचे उद्योगपती आहेत, त्यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. विलाजी भगत मान्यवर कक्षामध्ये त्यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. असणार आहे संध्याकाळपर्यंत, अगदी फायनलपर्यंत. किरणजी तांगडे जे शाखा प्रमुख आहेत त्यांचे सुपुत्र जियांश यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त अनिल अँड अंकलेश प्रतिष्ठान तसेच स्वराज्य ग्रुप तसेच या स्पर्धेचे वन मॅन शो विकेशेट मात्रे यांच्या वतीने लक्ष शुभेच्छा. आणि खास करून प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी असणार आहे की आपणास ऐवा कॅच आपण जर सीमारेषेच्या बाहेर झेल घेतला तर 200 रुपयाचं पारितोषिक किरणजी तांगडे यांच्याकडून मिळेल. आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. प्रेक्षकांसाठी देखील सुवर्ण संधी आहे. आपण सीमारेष नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळालेला वडगर विपक्ष अर्जुन अंदुरके या दोन संघामध्ये. तर दोन्ही संघ संघनायकांना टॉससाठी या वडगर संघनायक इथे आलेला आहे. इनिंग ब्रेकमध्ये आम्ही आरके बिल्डर्स अँड डेव्हलपर्स टॉस बॉक्समध्ये टॉस देखील करणार आहोत. तीन षटकांची समाप्ती, धावसंख्या 50, अर्धशतक पूर्ण झालेले. महाकाल मालजीपाडा संघ आपण पाहतोय नाणेफेक गमल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना. कान्हाई फाई विपक्ष महाकाल मालजीपाडा या दोन संघामधील सामना सध्या सुरू आहे. आणि शेवटचे षटक आता मध्ये हाताळण्यासाठी गोलंदाज नवना देतोय. तर सामनावीर फलंदाज रुपेश ज्याने सलगचे 2 षटकार ठोकलेत आणि वैयक्तिक 13 धावसंख्येत तो फलंदाजी करतोय. 3 चेंडूंचा आतापर्यंत त्याने सामना केलेला आहे. आक्रमक फलंदाजी त्याची पाहायला मिळालेली आहे इनिंगमध्ये.
आणि आता मात्र हाणामारीच्या षटकाला देखील प्रारंभ झालेला आहे. मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये आपण गोरखनाथ पाटील सर मॅन फ्रॉम सुरई पाहतोय. जयदुर्ग सुरई संघाने या सेमीफायनलमध्ये क्वालिफाय केलेले लकी ड्रॉच्या आधारे. तर स्क्रीनचे पंच आपल्याला पाहायला मिळतात अशोक राऊत सर. पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न, स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, मात्र झेल घेण्याचा तिथे प्रयत्न चांगला पाहायला मिळत होता. झेल कॅरी करू शकला नाही आणि तोपर्यंत वेळ होते फलंदाजांना एक सिंगल रन्स पूर्ण करण्याची. संघाची धावसंख्या 51-51. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. चंदन यांनी हा झेल सोडलेला आहे. चंदन देवलीकर सध्या आपण पाहतोय थर्डमॅन रिझर्वमध्ये क्षेत्ररक्षण करताना. फाईन लेग, थर्डमॅन, पॉइंट आणि कव्हर हे 4 क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये पाहायला मिळतात. इतर क्षेत्ररक्षक डीपमध्ये उभे केलेले आहेत. गोलंदाज नवनाथ बॉलिंग ट्रॅकवर राईट मोर द स्टंप. इथे मात्र चेंडूला फुल केलेला आहे. फुल पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल आणि चेंडू होतोय मेडिकलच्या वरून सीमाशवर गोल षटकार. केवलच्या बॅटमधून देखील हा दुसरा षटकार पाहायला मिळतो सलगचा आणि षटकारीण संघाची धावसंख्या वाढते. 57 धाव, 57. शेवटचे षटक मार्गस आहे. नवनाथ शेवटचे षटक तोलतोय. या षटकामध्ये अजूनही या शेवटचे 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा मोठा फटका, फटक्यामध्ये वजन आणि धाव मिळतील पूर्णचे पूर्ण अर्धा डझन. सलगचा तिसरा षटकार, षटकांची तिकडी, षटकांची हॅट्रिक पूर्ण करताना फलंदाज आपण बघतोय केवल. वैयक्तिक 35 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय केवल. केवल सिंगल डबलवर भर देत नाही तर षटकार चौकांच्या अतिशबाजी देखील करतोय. आपण या इनिंगमध्ये पाहतोय कारण त्याच्या या इनिंगमधील हा 4था षटकार आणि 2 चौकार देखील त्याच्या इनिंगमध्ये पाहायला मिळाले आहेत. धावसंख्या वेगाने वाढते, 63 वर पोहोचते. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र प्लॅन मिस. वापसी करताना गोलंदाज नवनाथ पाहायला मिळतो या चेंडूवर. आपण सामना पाहतोय कान्हाई पाय विपक्ष महाकालला मालजीपाडा या 2 संघामध्ये. आणि यानंतर सामना आणखीन एक मोठा सामना आपल्याला मित्रांनो पाहायला मिळेल. जोगेश्वर जुन्नर विपक्ष प्रवेश 11 गावदेव वडगर, प्रवेश देवलीकर यांचा संघ. प्रवेश 11 गावदेव वडगर संघ आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. इथे समोर केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे, मात्र त्याला बेट करून चेंडू निघून जातोय सीमा पार. 1-2 का 4 चौकार. आरके बिल्डर्स मानकुली संघाने देखील संपर्क साधायचा आहे. आरके बिल्डर्स मानकोली संघ कॅप्टनने सुद्धा संपर्क साधायचा आहे त्वरित. आरके बिल्डर्स मानकोली. जॉन्टेक यांनी फॅम टीम आरके बिल्डर्स मानकुली, आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण देखील संपर्क साधायचा आहे. धावसंख्या 67, 67 आपण पाहतोय. हा शेवटचे षटक मार्ग असताना शेवटच्या षटकामधला शेवटचा चेंडू. शेवटच्या चेंडूवर समोर खेळला स्टेट हिट आपण पाहतोय. या स्टेट आणि हिट फटका, खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर, हाय अँड हँडसम फटका आपण पाहतोय फलंदाज केवलच्या बॅटमधून. तर अशा प्रकारे निर्धारित 4 षटकांचा खेळ समाप्त. 4 षटकामध्ये महाकाल मालजीपाडा या संघाने आपल्या धावपैकी 10 जोडल्या. ते एकूण 73 आणि 74 धावांचं लक्ष्य कान्हाई माता पाय या संघासमोर उभं केलेलं आहे. तर यानंतर आपण टॉसकडे बोलूया. टॉस केला जाईल. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल प्रवेश 11 गावदेव वडगर, प्रवेश देवलीकर फॅम टीम विपक्ष जोगेश्वर जुन्नर या 2 संघामध्ये. दोन्ही कॅप्टनने यायचं आहे जोगेश्वरी जुनांदुर्की, त्याचबरोबर प्रवेश 11 गावदेव वडघर. दोन्ही कॅप्टनने आरके बिल्डर्स अँड डेव्हलपर्स टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. कवी सुरेश मुकादम आपण यायचं, आपल्या शुभास्ते टॉस होईल. दोन्ही कॅप्टनचं
स्वागत आणि अभिनंदन. आतापर्यंत खूप चांगली कामगिरी झालेली आहे. कवी सुरेश मुकादम वेलकम. कॉईन सिंपल कॉईन आहे. छाप काटा हेड अँड टेल 4 षटकांची मॅच असणार आहे. कॉलिंग कोण करणार आहे? येस वडगर संघाचे कॅप्टन कॉलिंग करतील. आता प्रवेश 11 गावठी वडगर संघाचे कॅप्टन आणि जोगेश्वरी जुनांदुर्गी संघाचे कॅप्टन मात्र वाट पाहणार आहेत कॉईनची. त्यांचं म्हणणं आहे टेल, मात्र आलेलं आहे हेड. कवी सुरेश मुकादम आपलं खूप खूप आभार. आपण टॉससाठी आलात. पुन्हा एकदा मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. कसा वाटला शो? 1 मॅन शो. विकी सेठ म्हात्रे, अनिल अंकलेश प्रतिष्ठान, त्याचबरोबर स्वराज्य ग्रुप. शो चांगलाच आहे आणि आम्ही इथपर्यंत पोचलो. नाणेफेक जिंकलेली आहे. महत्त्वाचा निर्णय काय असणार आहे? बॅटिंग करू आम्ही. लख सूर्यप्रकाश आहे. आयडियल कंडिशन आहे. क्रिकेटसाठी पोषक वातावरण आहे आणि यावेळेला बॅटिंग करण्याचा जो धाडसी निर्णय घेतलेला आहे, या पाठीमागे विशेष काय उद्देश आहे? बॅटिंग करून जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. संघ तोच राहणार आहे की पहिला जो खेळ आहे तोच राहणार आहे की त्यामध्ये काही बदल करण्यात येईल? तोच संघ आहे. कुणाकडनं जास्त अपेक्षा असणार आहे? कारण बॅटिंग करणार आहात. इनिशियल ओव्हरमध्ये कुणाकडनं अपेक्षा असतील ते एक चांगली बॅटिंग करतील आणि एक मोठी धावसंख्या रचण्यासाठी पाया मजबूत करतील. भावेशकडून आकूकडून जास्त अपेक्षा आहे. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. प्रवेश 11 गावदी वडगर आतापर्यंत खूप चांगली कामगिरी केलेली आहे. आम्ही खूप फर्मात आहे. नो डाऊट 1-2 बॅटर्सला अजून फॉर्म मिळालेला नाही, परंतु तुमच्यात असे काही आहेत ते कधी चांगली बॅटिंग करू शकतात, गोलंदाजी करू शकतात. पण आवी इज ऑन फायर. टॉस जर जिंकला असता तर निर्णय काय घेतला असता? क्षेत्ररक्षणच घेतला आता. म्हणजे मनासारखं झालेलं आहे. टॉस हरल्यानंतर क्षेत्ररक्षणही आलेलं आहे. कसा अनुभव आला खेळताना, ही स्पर्धा खेळताना? आतापर्यंत तुमच्या संघाने खूप चांगली कामगिरी केलेली आहे. हाय स्कोरिंग मॅचचा सुद्धा यशस्वीरित्या पाठलाग केला. संघ विजयी झाला. कसा अनुभव आला? कसं वाटलं आयोजन? आयोजन खूप सुंदर येतं खेळायला, लेकिन खूप मजा येते. तर मग आता काय स्ट्रॅटेजी असणार आहे? कारण टॉस हरल्यानंतर तुम्हाला जे टॉस जिंकल्यानंतर जे हवं होतं ते टॉस हरल्यानंतर मिळालेलं आहे क्षेत्ररक्षण. काय स्ट्रॅटेजी असणार आहे? किती धावांपर्यंत थांबवण्याचा मानस असेल जेणेकरून तुम्ही त्यांच्यावर ओव्हरकम होऊ शकता, मॅच जिंकू शकता? 40च्या आत थांबवण्याचा प्रयत्न असेल. संघामध्ये काय बदल होईल की तोच संघ राहणार आहे? नाही, तोच संघ. तुमच्या संघासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. ऑल दी बेस्ट. तर मित्रांनो, यानंतर जी मॅच होणार आहे ती म्हणजे जोगेश्वरी जुनादुर्गी विरुद्ध प्रवेश 11 गावदी वडगर. जोगेश्वरी जुनादुर्गी संघ कॅप्टनने टॉस जिंकला आणि बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतलेला आहे आणि प्रवेश 11 गावदी वडगर संघाला क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. दोघांना खूप खूप शुभेच्छा. ऑल दी बेस्ट. नियारा वसई तसेच जितू पॅकर्स नवघर दोन्ही संघ कॅप्टनने सुद्धा संपर्क साधायचा आहे. नियारा वसई तसेच जितू पॅकर्स नवघर दोन्ही संघ कॅप्टनने त्वरित संपर्क साधायचा आहे. तसेच आर.के. बिल्डर्स मानकोली संघ कॅप्टनने सुद्धा संपर्क साधायचा आहे. आज आम्हाला वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे, कारण आयोजकांची अशी इच्छा आहे की अंतिम मॅच जी आहे ती आम्हाला बरोबर 9:30 वाजता सुरू करायची आहे. तर आपण वळूया सेकंड इनिंगकडे. हाय स्कोरिंग मॅच आपण पाहणार आहोत, कारण जय महाकाल मालजीपाडा संघाने एक मोठी धावसंख्या उभी केलेली आहे आणि त्याचा पाठलाग कानेस्पोर्ट पाय संघ कशा प्रकारे करेल ते बघायचं आहे. उत्सुकतेचं ठरेल. थँक्स कॉमेंटेटर सुभाष धुमाळ, तसेच थँक्स निशांत पाटील. क्षेत्ररक्षण लावलं जातंय. क्षेत्ररक्षण जर आपण बघितलं तर यष्टीरक्षक यष्टीपासून थोडासा दूर आहे. शॉर्ट थर्ड मॅन आहे. शॉर्ट कव्हर, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग
एक शॉर्ट मिड विकेट मिड ऑफ. 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात केलेले आहेत. याला पहिल्या चेंडूवर खेळलेला फटका आणि लॉंग ऑन सीमारेषेवर एक चांगला झेल. ऑन क्लिअर करण्याचा प्रयत्न, मात्र लॉंग ऑनला एक चांगला झेल समाप्त केला गेला. कॅचेस विन द मॅचेस. मित्रांनो, झेल घेतल्यानंतर सामन्याला कशा प्रकारे काळाटणी मिळते आणि झेल सोडल्यानंतर पराभवाला कशा प्रकारे सामोरं जावं लागतं, तुम्ही आंतरराष्ट्रीय खेळाचा विचार करा. वर्ल्ड कप 1983 मध्ये कपिल देवने विरिचरचा झेल घेतला, सामन्याला काळाटणी मिळाली. रिलायन्स कप 1987 मध्ये माईक गॅटेनने कपिल देवचा झेल घेतला, सामन्याला काळाटणी मिळाली. वर्ल्ड कप 99 मध्ये हर्षल गिबने स्टीवचा झेल सोडला, सामन्याला काळाटणी मिळाली. अजून अशी कित्येक उदाहरणं. आता रिसेंटली उदाहरण जर बघितलं, अफगाणिस्तानच्या मुजीबने मॅक्सवेलला जीवनदान दिलं आणि मॅक्सवेलने 200 धावा ठोकल्या. हिटमॅन रोहित शर्माला सुद्धा श्रीलंकेच्या क्षेत्ररक्षकाने जीवनदान दिलं 4 धावांवर आणि तब्बल 264 धावा ठोकल्या. तर असं असतं की जीवनदान दिल्यानंतर. प्रवीणजी तांगडी इंजिनियर यांचं आगमन झालेलं, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. जय पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. षटकातील पहिला चेंडू घेऊन याला मात्र काय फटका, चेंडू हवेत आहे. झेल घेण्याचा खरं तर प्रयत्न केला गेला डीप स्क्वेअर लेगला. शेवटच्या क्षणापर्यंत आपला झोकून दिलं होतं. फटका चांगला खेळला होता. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात होता. 2 धावा मात्र मिळत आहेत. जितेंद्र शून्यावर बाद झालेला आहे. आता मात्र मदार असणार आहे ते म्हणजे चैतन्य अभिजित. दोघांना जास्तीत जास्त वेळ खेळपट्टीवर थांबावं लागेल, कारण दोन्ही बॅटर असे आहेत ना, दोघांकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची आणि खेळपट्टीवर थांबून राहण्याची. कारण चैतन्य एक कंप्लीट टेक्निक बॅट्समॅन आहे, याउलट अभिजित मोठे फटके खेळण्यामध्ये वाकबगार आहे. धावसंख्येला शुभारंभ झालेला आहे. 1-2. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे, प्रगतीपथावर आहे. जय राईट आर्म स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट सिलेक्शन खरं तर चुकीचं होतं आणि अगदी त्रिफळाचीत झालेला आहे. क्लीन बोल्ड. यॉर्कर चेंडूला जर तुम्ही स्विच हिट खेळायचा प्रयत्न करणार असाल तर तुम्हाला मैदान सोडावंच लागेल. वीरेंद्र सेहवागने सांगितलं होतं की 2 गोष्टीचा तुम्ही सन्मान करा. पहिला सन्मान तुम्ही करा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर. जर तुम्ही मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा सन्मान जर केला तर तुम्ही डिसिप्लिन क्रिकेट खेळू शकता, चांगलं क्रिकेट खेळू शकता. आणि दुसरा सन्मान जो आहे तो म्हणजे परफेक्ट यॉर्कर. परफेक्ट यॉर्करचा तुम्ही सन्मान केला नाही तुम्हाला बाद व्हावं लागेल. विकासजी तांगडी, आपण सुद्धा मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. रिव्हर्स ॲटम आणि आता मात्र बॅटिंग करण्यासाठी तेजस. तेजस येतोय. तेजस देवळीकर. तेजस एक वैशिष्ट्य आहे, तेजस क्षेत्ररक्षक जबरदस्त आहे, पण बॅटिंगमध्ये काय करतोय बघायचं आहे. खास करून लॉंग ऑनला जबरदस्त क्षेत्ररक्षण करतोय. आज त्याला काही संधी मिळाली नाही क्षेत्ररक्षण करण्याची, कारण ज्या अंदाजानं बॅटिंग केली केवलने, हवाई यात्रा केली, त्याला संधीच मिळाली नाही क्षेत्ररक्षण करण्याची, कारण मस्तक पे दस्तक बघायला मिळालं. चौकार आणि षटकारांची आतषबाजी करायला केली केवलने. जय पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. राईट आर्म ओव्हर द विकेट. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न केला होता, चांगला चेंडू होता, पडल्यानंतर थोडासा म्हटलं उजव्या स्टेजच्या बाहेर निघून गेला. पंचांचा वाईट बॉलचा इशारा.
2 फलंदाज बाद झाले आहेत. जितेंद्र बाद झाला, त्यानंतर आपण बघितलं की अभिजित सुद्धा बाद झाला. याला मात्र अपील केलं जात आहे. लाऊड अपील, जोरदार अपील केलं जात आहे. मात्र पंचांनी अपील फेटाळून लावलेलं आहे आणि लेगबाईचा इशारा करतायत. एक अवांतर धाव मिळते. धावसंख्या होते 4. अजूनही चांगली सुरुवात म्हणता येणार नाही, कारण समोर जे लक्ष्य आहे, विशाल लक्ष्य आहे. जय महाकाल माजीपाडा संघाने 74 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. .50 आवश्यक धावगती म्हणजे 18 किंवा 19 धावा प्रत्येक षटकामध्ये करायच्या आहेत. याला फटका खेळलेला आहे गॅप मधून. प्लेसमेंट जबरदस्त आहे आणि चेंडू जाईल काऊ कॉर्नरच्या मधून सीमापार चौकार. ऑलराऊंडर प्लेअर आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कंप्लीट टेक्निक बॅट्समॅन आहे. सगळ्या बाजूने तो खेळू शकतोय, त्याच्याकडे क्षमता आहे. जितू लवकर बाद झाला, अभिजित लवकर बाद झाला. आता मात्र पूर्णपणे मदार जी असणार आहे ती चैतन्यवर असणार आहे. जर धावपळा हालता ठेवायचा असेल, जर विजयापर्यंत पोहोचायचं असेल तर चैतन्याला जास्तीत जास्त वेळ खेळपट्टीवर थांबावं लागेल. जय पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. फुलटॉस चेंडू आहे. चेंडू हवेत आहे. मात्र उलट दिशेने झेल घेण्याचा प्रयत्न केला गेला होता. यस, साहिलजी केने, कपिल निर्मल चषकाचे जे प्रणेते आहेत त्यांच्या माध्यमातून कित्येक वर्षापासून आपण स्पर्धा पाहतोय. कपिल निर्मल चषक मानकुलीच्या मैदानावर एक मेगा इव्हेंट ते सुद्धा ऑनलाईन जोडले जात आहेत आणि या स्पर्धेसाठी ते हार्दिक शुभेच्छा देतात. खास करून त्यांचं असं म्हणणं आहे की सन्माननीय खासदार बाळेमामा यांच्या नावानं जी स्पर्धा आहेत त्यासाठी विकीसेट म्हात्रे यांना सुद्धा ते शुभेच्छा देत आहेत. अनिल अंकलेश प्रतिष्ठान तसेच स्वराज्य ग्रुपला प्रतिष्ठान देत आहेत. संपूर्ण स्पर्धेला शुभेच्छा देत आहेत. साहिलजी केने आपलं हार्दिक स्वागत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 10 धावा. दुसरं षटक. याला मात्र स्वीपचा फटका खेळला. चेंडू हवेत आहे आणि डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये एक चांगला झेल समाप्त केला जातोय आणि तेजस याची खेळी संपुष्टात. उलटा चेंडू जर मोठा फटका खेळायचा असेल तर तुम्हाला खूप ताकद झोकावी लागते. ती ताकद मात्र तेजसने झोकली नव्हती. अगदी स्वीपच्या अंदाजामध्ये फटका खेळला. बराच वेळ चेंडू हवेत आणि जवळपास डीप स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मध्ये खेळाडू कक्षाच्या अगदी उजव्या बाजूला एक चांगला झेल समाप्त केला गेला आणि हेच महत्त्वाचं आहे. तुमची फलंदाजी जितकी महत्त्वाची आहे तितकी तुमची गोलंदाजी महत्त्वाची असणं फार गरजेचं आहे आणि त्याहीपेक्षा तुमचं क्षेत्ररक्षण फिल्डिंग ही ए दर्जाची असणं गरजेचं आहे. 10 धावसंख्येवर 3 फलंदाज बाद झालेले. पहिल्यांदा आपण बघितलं जितू बाद झाला, त्यानंतर अभिजित बाद झाला, त्यानंतर तेजस बाद झाला. आता बॅटिंग करण्यासाठी आलेला आहे चंदन. पुन्हा त्या खेळलेला फाईन खेळण्याचा प्रयत्न केलेला होता. चेंडू मात्र जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक जवळपास डीपमधून येतोय. रनिंग बिटवीन द विकेट तितकंसं चांगलं बघायला मिळालेलं नाही, कारण फक्त आणि फक्त एकच धाव मिळाली आणि धावसंख्या झालेली आहे म्हणजे 11. 3 बाद 11. समोर जे लक्ष्य आहे 74 धावांचं लक्ष्य आहे. विशाल लक्ष्य आहे.
आमचे एक्सपर्ट स्कोरर राहुल तांगडे यांनी माहिती दिलेली आहे की 18.50 आवश्यक धावगती आहे. म्हणजे किमान प्रत्येक षटकामध्ये 2 ते 3 मोठे फटके खेळणं हे अनिवार्य होणार आहे. पण त्या पद्धतीची फलंदाजी बघायला मिळत नाही, कारण पहिल्या षटकात धावा आल्या फक्त 10 आणि या षटकामध्ये सुद्धा एक फलंदाज बाद झाला. दुसरं षटक घेऊन पुन्हा एकदा रुपेश. तेव्हा ग्लान्स करायचा होता, फाईन ग्लान्स करायचा होता, पण मात्र चेंडू जाईल निघून सरळ लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 15. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे, प्रगतीपथावर आहे. गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ होईल रुपेश. याला मात्र खेळण्याचा प्रयत्न, मात्र बॅट आणि बॉलचा चांगल्या प्रकारे संपर्क होत नाहीये. डॉट चेंडू. धावसंख्या स्थिर आहे, थांबलेली आहे 15. फार मोठी मजल मारायची आहे, कारण 74 धावांचं लक्ष आहे आणि दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. आक्रमक क्रिकेट खेळावं लागेल, हायलाईट क्रिकेट खेळावं लागेल कान्हे स्पोर्ट पाई संघाच्या बॅटरना. रुपेश शॉर्ट रनअप आहे, 7 ते 8 पावलांचं रनअप. यावर मात्र स्लॉक करण्याचा प्रयत्न यावेळेला केलेला आहे आणि चेंडू जाईल वाईड ऑफ लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. षटकार. तर मात्र आपल्या संघासाठी तो चांगली कामगिरी करू शकतो, कारण त्याच्याकडे क्षमता आहे. रेप्युटेड बॅट्समॅन एक बाद झाले, जितू बाद झाले, त्याच्याकडे क्षमता होती. 0वर बाद झाला. अभिजित लवकर बाद झाला. तेजस स्पिन चिटरला पाठवलं होतं, तेजस सुद्धा लवकर बाद झाला. चैतन्यकडे क्षमता आहे. धावसंख्या झाली 21-21, म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 53 धावांची आवश्यकता आहे. 53 रिक्वायर्ड. यावर क्रॉस बॅटेड फटका खेळायला आहे. चेंडू सरळ जाईल मिड विकेटला. क्षेत्ररक्षक त्याकडे तैनात आहे. थिंक केवळ त्या ठिकाणी आहे. आउटफील्डचा हा एक चांगला क्षेत्ररक्षक आहे. फक्त एकच धाव मिळेल. 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला आहे. 2 षटकांच्या समाप्तीने धावसंख्या झाली 22 आणि उर्वरित 2 षटके आहेत. 2 षटकामध्ये जिंकण्यासाठी 52 धावांची आवश्यकता आहे. राहुल तांगडे यांनी खूप अपार मेहनत घेतलेली आहे. अगदी पूर्ण दिवस रात्र स्कोरिंग केलेलं आहे आणि त्याला चांगली साथ दिली आहे. म्हणजे जयेश तांगडीची मेहनत तर अपार आहे. जयेश तांगडे आमचे समालोचक परिचय स्कोरर आहेत, पण या स्पर्धेमध्ये स्कोरर म्हणून नाही सीमित राहिलेले नाहीत. तर संपूर्ण हे बॅनर पाहतोय आपण. हे बॅनर पूर्ण तयारी करणे, तसेच ऑर्गनायझिंग कमिटीच्या बरोबर ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी त्यांची मेहनत. अजय तांगडे असतील, आदित्य तांगडे असतील, नितेश तांगडे असतील, नो डाऊट समीर तांगडे असतील, अजून काही भरपूर नावं घेता येईल. नावाची फार मोठी लिस्ट आहे, कारण मित्रांनो ही स्पर्धा 22 जानेवारीला सुरुवात झालेली आहे. पण या स्पर्धेची तयारीसाठी आणि अँकलेज प्रतिष्ठानची संपूर्ण टीम, स्वराज्य स्पोर्ट खाडी संपूर्ण टीम जवळपास 1.5 महिन्यापासून तयारीला लागलेली आहे. तब्बल 1.5 महिन्यापासून पूर्णपणे तयारीला लागलेले आहेत. त्यामुळेच इतका मोठा मेगा इव्हेंट्स ते चांगल्या प्रकारे आपल्यापर्यंत घेऊन येऊ शकतात. तिसरं षटक गोलंदाजीसाठी केवल येईल. केवलने बॅटिंग काय केली होती, जबरदस्त बॅटिंग केली होती. केवल याला मात्र ऑलराऊंड ऑफ स्टंप खेचून मारलेला आहे. सरळ सीमारेषेच्या बाहेरची सफार. षटकार. घेतला होता आणि सरळ चेंडूला फेकून दिला चैतन्यने सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. आता मध्ये धावसंख्येला वेग येतोय.
धावसंख्या झाल्या 28. चैतन्य खेळपट्टीवर थांबला तर मात्र कदाचित धोक्याची घंटा वाजत राहील जय महाकाल मालजीपाडा संघाच्या गोटामध्ये. केवळ पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. राईट आर्म. या वेळेला मात्र बॅटला हलकासा स्पर्श झाला होता, सुदैव म्हणता येईल. आणि हे जीवनदान कदाचित महागात पडू शकतं. सोपा झेल होता. केवळ थोडासा नाराज आहे, ज्या अंदाजाने झेल सुटलेला आहे, सोपा झेल सुटलेला आहे. क्षणभर तर चैतन्याने खेळपट्टी सुद्धा सोडण्याचा विचार केला होता. केवळ पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा फायदा उचलता आले नाही. बॅटला स्पर्श करून चेंडू जातोय तो अगदी एसटी रक्षकाच्या मागे. एक पेक्षा जास्त मिळणार नाहीये. धावसंख्या झाले 29. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. 29 धावा झालेल्या आहेत. खूप चांगलं समालोचन आहे संपूर्ण स्पर्धेचं. मी तर म्हणेन जास्तीत जास्त समालोचन कोणी जर केलं असेल या स्पर्धेचं, पहिल्या चेंडूपासून आणि शेवटच्या चेंडूपर्यंत ज्यांचा आवाज आपण ऐकणार आहात, निशांत पाटील एक युवा आणि प्रतिभावान समालोचक आहेत. खूप चांगलं समालोचन केलेलं आहे. आज आमच्यासोबत जोडले जात आहेत कॉम्प्युटर कॉमेंटेटर सुभाष धुमाळ. फुल टॉस चेंडू आहे. चेंडू हवेत आहे आणि जीवनदान. चेंडू एका टप्प्यानं निघून जातोय डीप मिड विकेट सीमापार. चौकार. आठ चेंडू आणि 41 धावा. सामना अजून संपलेला नाहीये, कारण जोपर्यंत चैतन्य आणि चंदन खेळपट्टीवर आहे तोपर्यंत मात्र आपण पाहतोय चंदनने सुद्धा एक चौकार लगावलेला आहे. 8 चेंडू आणि 41 धावा. केवळ राईट आर्म. यावेळेला मात्र बॅकफूट लावून खेळण्याचा प्रयत्न. खरं तर अशा चेंडूला तुम्ही कव्हरच्या दिशेने किंवा पॉईंटच्या दिशेने खेळू शकता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. उजव्या स्टीच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूला क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 41 धावांची आवश्यकता. आव्हान कठीण आहे, अशक्य मात्र नक्कीच नाही. केवळ राईट आर्म. पुन्हा अगदी जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न. मात्र हा चेंडू उजव्या स्टीच्या खूपच बाहेर जातोय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक अवांतर धाव मिळते आणि धावसंख्या झालेली 34. आता मात्र 7 चेंडू आणि 40 धावा. 7 चेंडू आणि 40 धावा. म्हणजे प्रत्येक चेंडूवर मोठा फटका खेळावा लागेल. यावेळेला मात्र पुल आणि पॉवरफुल वाईड ऑफ लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर षटकार. भिवंडी तालुका क्रिकेटमध्ये एकदाच अशा प्रकारचा आव्हानाचा पाठलाग झालेला आहे. 26 झालेला आहे, पण 33 धावांचाही पाठलाग झालेला आहे. 33 धावा सुद्धा कारवीच्या पप्या खारेक यांनी पाठलाग केला होता. 6 षटकार त्यांनी लगावले होते आणि 26 धावा तर कोण विसरणार. चॅलेंज मैदानावरली जी स्पर्धा, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे चषक, त्या स्पर्धेचं मी समालोचन करीत होतो आणि आतिश पाटीलने चरण पाटीलचा समाचार घेतला होता आणि मराठा पंजाब संघाने तो सामना जिंकला होता. यस, डेफिनेटली धनेश येऊन कुक्षे संघाला परास्त केलं होतं.
हे डेफिनेटली ह्या मैदानात सुद्धा 26 धावा मारल्या आहेत. नितीन मुकादमला, स्वयंभू पायगाव, शिवमनी धावा मारलेल्या आहेत, कारण 26 धावांची आवश्यकता होती आणि धावांचा पाठलाग यशस्वीरित्या केला होता. आर के बिल्डर्स मानकोली संघाने स्वयंभू पायगाव संघाला परास्त केलं. क्रिकेट तसं एक अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. राहुल तांगडीचं मात्र एक वैशिष्ट्य आहे, मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत पाहतोय, चेहऱ्यावर स्मित हास्य आहे. मेहनत घेतायत, थकवा चेहऱ्यावर नाही, स्मित हास्य सतत. कधी पहा आपला राहुल, चेहऱ्यावर स्मित हास्य. सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी 34 धावांची आवश्यकता. वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे. चैतन्य खरं तर स्ट्राईकला आहे, त्याच्याकडे क्षमता आहे. चंदनने सुद्धा दाखवून दिलं की मीही चौकार षटकार मारू शकतो. फुल टॉस, मिस टाइम फटका आहे आणि आता मात्र धोकादायक ठरू शकतं. आता मात्र पाय संघाचं आव्हान संपुष्टात येऊ शकतं. बाद होण्यासारखा हा चेंडू नक्कीच नव्हता. फुलटॉस चेंडू होता, असं एक पर जाणवलं की हा चेंडू सुद्धा सीमारेषेच्या बाहेर जाईल. म्हणून तर क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ संबोधलं जातं. हा चेंडू मध्ये क्लास फटका बघायला मिळतोय. डीप कव्हर, सीमारेषेच्या बाहेर चौकार. प्रिय नेता तरी मात्र विजयापर्यंत पोहोचणं तुमच्यासाठी कठीण होणार आहे. मंजिल बहुत दूर आहे. आडव्या बॅटनं खेळलेला आहे. मिड विकेटला चेंडू जाईल. डीपमधून क्षेत्ररक्षक फक्त 1 धाव मिळेल आणि आता फक्त पराभवाचा अंतर कितीनं कमी होईल ते फक्त बघायचं आहे. पराभवाचा अंतर फक्त कमी करण्याचा प्रयत्न करायचा आहे, कारण धावसंख्या जी झालेली आहे 45. हा चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही, कारण वेगामध्ये टाकण्याचा प्रयत्न आपल्या दिशेमध्ये भर करते. पडल्यानंतर बाउन्स आणि टर्न पण मात्र उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर निघून जातोय आणि पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल. धावसंख्या झाली 46. म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 28 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू आणि 28 धावा. समीर जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न आणि एक झेल सुटलेला आहे. मात्र धावबादच्या रूपाने फलंदाज बाद होईल. सामन्यामध्ये फक्त फॉर्मॅलिटी उरलेली आहे, औपचारिकता उरलेली आहे. पायरी फक्त 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा डॉट चेंडू आणि शेवटचा चेंडू आहे. टाकून फॉर्मॅलिटी पूर्ण करायची आणि जय महाकाल मालजीपाडा संघाला विजयावर शिक्कामोर्तब करायचं आहे.
याला फटका खेळलेला पुन्हा एकदा मिस टाईम फटका आहे. चेंडू हवेत मात्र झेल घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी समीर करणार नाहीये. समीरला माहिती आहे आपण विजयावर शिक्कामोर्तब केलेलं आहे. तर अभिनंदन जय महाकाल माझीपाडा आणि हार्ड लक कान्हाई स्पोर्ट्स पाये, हार्ड लक प्रवेश देवळीकर, चैतन्य तांगडी, अभिजित जितू, चैतन्य खारखंडी, त्याचबरोबर हार्ड लक जितू, अभिजित. मॅन ऑफ द मॅच अर्थातच ज्यांनी विस्फोटक आणि विध्वंसक बॅटिंग